हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. मग हे नकली संत हे पंथ करून ठेवलेत अनेक. हे सर्व एजंट काळाने नेमून ठेवलेत मिसगाईड करण्यासाठी. एक दयाळू दाता आपला पिता विधाता आहे कबीर भगवान, तर ते स्वतः येतात. ते जेव्हा ज्ञान देऊ लागतात तेव्हा विरोधी माणसे असंख्य असतात. त्या भोंदू संतांची ज्यांची रोटी बंद होण्याची शक्यता निर्माण होते ते जनतेला भडकवत असत. आपले विरोधी आपल्याला आपल्या पित्याचे विरोधक करायचे आपल्या स्वार्थासाठी. ते नकली ज्या कारणाने ज्याची भरपाई आपण अजूनही भरत आहोत, भोगत आहोत. तर पुण्यात्म्यांनो, मीराबाई यांची ओढ खूप जास्त होती भगवानासाठी. त्यांची आई देखील धार्मिक होती. मातेकडून त्यांना समजले श्रीकृष्णाची मूर्ती तयार करून त्याचे गुण जाणून घेऊन भगवान श्रीकृष्णाला आपल्या इष्ट रूपात मानून पूजा करू लागली. आता जेव्हा तिचा विवाह करू लागले तर तिच्या आईला तिने स्पष्ट सांगितले की आई, मी दुसरा विवाह नाही करू शकत, मी तर लग्न केलंय भगवानांशी. तर नाही मानले. समाजाचे काम होते. जबरदस्तीने तिचे लग्न लावून दिले एका खूप चांगल्या नेक व्यक्तीशी. विवाह खूप चांगल्या नेक व्यक्तीशी झाला आणि त्या विवाहाच्या 4 वर्षांनंतर तिच्या पतीचा मृत्यू झाला, मीराबाईंच्या पतीचा. परंतु त्याने मीराबाईच्या प्रार्थनेला एवढी मुभा दिली होती की मंदिरात जायला अलाउड केले होते. तो नगराचा राजा होता. तर राजाच्या पुढे विरोध कोण करू शकतो? तिच्याबरोबर 2-3 सेविका बहिणी जात असत. तर ज्यामुळे दुसरे ठाकूर लोकही बोलू शकत नव्हते की बाबा एकटी नाही जाते, 4-5 जणी जातात तिच्याबरोबर. आणि मग राजाच्या समोर प्रत्येक व्यक्ती काही नाही बोलू शकत. आता ती मंदिरात जायची. अतूट श्रद्धा होती भगवानामध्ये. आता परमात्मा म्हणतात, सोचल छिद्रमय करूं अपने जन के काज, सोचल छिद्रमय करूं. आता काय झाले? दयाळू आहेत परमात्मा. सद्गुरु आए दया करी ऐसे दीन दयाल. हे आपले सत परमात्मा सद्गुरू येतात. हे असे दीनदयाळ आहेत. आपल्या आत्म्यांना आपला रस्ता स्वतःच दाखवतात. एक दिवस पूज्य परमात्मा कबीरजींचे शिष्य झाले होते रविदासजी. अजूनही अनेक शिष्य झाले होते, परंतु रविदासजी त्यांच्या खूप जवळ असायचे आणि ते चांभार जातीचे होते. आजपासून 600 वर्षांपूर्वी अस्पृश्यता चरमसीमेवर होती. आणि ही जी शेड्यूल कास्टची माणसे असायची, अनुसूचित जाती म्हणजे चांभार झाले, विणकर झाले, यापेक्षा इतर अजून सर्व जाती अनेक आहेत, त्यांना हीन समजायचे. त्यांच्या जवळ जात नसत. तर मीराबाई, ज्या रस्त्याने मीराबाई जायची मंदिरात, त्याच रस्त्यावर मध्येच एका गरिबाची झोपडी होती. पुढे त्याच्या लगतच एक लांब असा बांध होता, झाडे होती, मोकळे मैदान होते. तिथे परमात्मा कबीरजी आणि रविदासजी दोघे संत रूपवास सत्संग करू लागले. आता मीराबाई चालली होती मंदिरात आणि जेव्हा पाहिले जाताना की कोणी साधू संत आले आहेत, माणसे एकत्र जमली आहेत, परत आली 1-2 तासांनी आपली पूजा अर्चना करून. तर परत बघितले तर तिथे सत्संग सुरू होणार होता. मीराबाई आणि मैत्रिणींनी सर्वांनी मिळून विचार केला की चला 2 वचने ऐकूया. भगवानाची चर्चा चालली आहे. त्या बसल्या जाऊन. परमात्मा तर आलेच यासाठी होते की आपल्या आत्म्याला म्हणतात, गोता मारू स्वर्ग में जा बैठू पाताल, कह कबीर ढूंढता फिरू अपने हीरे मोती लाल. जसे
परमात्म्याने सर्वांना असेच शोधले. तर मीराबाई सत्संग ऐकू लागली. परमात्म्याने सत्संग तोच सांगितला जो राम आणि कृष्णाच्या बाबतीत ते सांगायचे. गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसारे, कह कबीर निज नाम बिना कैसे उतरो पारे, तीन देव की जो करते भक्ति इनकी कदे ना होवे मुक्ती. सगळी कथा कहाणी सांगितली भगवानांनी. ब्रह्मा विष्णू महेश नाशवान आहेत, यांच्यावर अजून एक परमशक्ती आहे, स्वतःला लपवून दाता सांगत आहेत. मीराबाईला शॉक बसला, जसा विजेचा झटका बसला, कारण की ती श्रीकृष्णजीची पुजारीण होती, श्री विष्णूजींची पुजारीण होती. पहिल्या वेळी तर पुण्यात्म्यांनो सगळ्यांबरोबर असेच घडले होते. दासालाही असाच झटका बसला होता जेव्हा, कारण की दास श्रीकृष्णाचा आणि विष्णूजींचा कट्टर पुजारी होता. हनुमानजींचे व्रत ठेवायचा. श्यामजी आमचे दाता त्यांनाही बसला, कारण पूर्ण श्रद्धेने पूजा तोही करायचा. तर पहिल्यांदा दासालाही थोडे दुःख झाले होते, परंतु सहन करून मग पुढे जाणण्याचा प्रयत्न केला. तर हृदयाचे पटल उघडले, स्पष्ट दिसू लागले. आधी मोतीबिंदू होता, आमचे ऑपरेशन झाले, आता हृदयाची अंतर्दृष्टी काम करू लागली. आता मीराबाईला मोठे दुःख झाले. सत्संग ऐकल्यावर म्हणू लागली, महाराजजी तुम्ही काय गोष्ट बोलतात. कारण की पुण्यात्मा कोणीही जेव्हा प्रश्न जरी विचारतात तरी ते सभ्यपणे करतात. म्हणू लागली, महाराजजी मी तर कधी हे ऐकले नाही तुम्ही जे सांगत आहात ते. तेव्हा परमेश्वर म्हणाले की मुली जे नाही ऐकलेस तेच ऐकवायला आलोय मी. जे तू ऐकले आहेस ते लोकवेद आहेत, दंतकथा आहेत. या रामकृष्णांचा इथे मृत्यू होतो. तर प्रश्न केला त्या देवीने की भगवान तुम्ही कसे म्हणत आहात. भगवान श्रीकृष्णजींनी मोरध्वज राजाचा पुत्र तामरध्वजाला करवतीने चिरून जिवंत केले. तुम्ही कसे म्हणत आहात की ते काही नाही करू शकत. परमात्मा म्हणाले, बाळा मी हे नाही म्हणत की ते काही नाही करू शकत, परंतु हे तुला मुक्ती नाही देऊ शकत. मग यांचे सामर्थ्य बघा. मोरध्वज राजाचा मुलगा तर श्रीकृष्णाने जाऊन जीवित केला, कारण त्याचे श्वास बाकी होते, त्याचे आयुष्य बाकी होते. एवढे तर हा करूच शकतो. हे तर कोणी जादूगार देखील करू शकतो, छोटे मोठे साधू संत करतात. परंतु श्रीकृष्णजी कुठे गेले होते त्यांचे ते सामर्थ्य, जेव्हा त्यांचा सख्खा भाचा अभिमन्यू महाभारताच्या युद्धात चक्रव्यूहात मारला गेला होता. सुभद्राचा पुत्र, जी श्रीकृष्णाची बहीण होती सुभद्रा. श्रीकृष्ण रडत होता, पाचही पांडव रडत होते, त्यांच्या कुळाचा नाश होत होता. तर का नाही जिवंत केले श्रीकृष्णजींनी अभिमन्यूला. आता सुन्न झाली. मग विचारले तिने की कारण काय होते. तर बाळा अभिमन्यूचे प्रारब्ध एवढेच होते, त्याचे आयुष्य शिल्लक नव्हते आणि तामरध्वजाचे आयुष्य शिल्लक होते. त्याने जाऊन दाखवलं ड्रामा. तर तसंच गिव्हा एकदम, कारण मालकांचं जे ज्ञान आहे हे अचूक उदाहरण आहे. ती घरी निघून गेली. तर म्हणू लागली की मग ती म्हणाली परमात्म्यांना, परत दुसरा प्रश्न विचारला की मला भगवान श्रीकृष्ण साक्षात दर्शन देतात, मी त्यांच्याशी गप्पाही मारते. परमात्मा म्हणाले, बाळा तू तुझ्या कृष्णजींना विचार. हे देवता आहेत, हे खोटे नाही बोलत, खरे सांगतील तुला. आता तिला तर रात्रीची झोप आली नाही, खूप ओढ होती. तर तिला जसेही ते ज्यावेळी ते प्रकट झाले, श्रीकृष्णजींना विचारले, भगवान तुम्ही तर सत्वगुण भगवान आहात, तुम्ही तर खोटे बोलतच नाही. मी अशा अशा संतांचा सत्संग ऐकला आहे, मला गोष्ट रुचली नाही त्यांची. तुमच्याही वर कोणी शक्ती आहे का. तर श्रीकृष्णजी म्हणाले, मीरा ती शक्ती आहे, परंतु ती आम्हालाही नाही मिळाली. ते ट्राय करण्याचा काही उपयोग नाही आहे. आम्ही खूप डोके आपटले आहे, त्याचा काही ठाव ठिकाणा नाही लागत. आता तो तिला तर मोठा धक्का बसला की ते संत म्हणत आहेत आम्ही ते तुला दाखवतो आणि त्याचे नाम देतो आणि त्याची प्राप्ती करून देतो. आणि श्रीकृष्णजींनी एवढे मान्य केले की ते आहेत नक्की. तर रात्री झोप नाही आली त्या मुलीला. दुसऱ्या दिवशी परत पोहोचली सत्संगाला, तिथेच बसली आणि मग सलग 2-3 दिवस मालक सत्संग करत राहिले. मग काय झाले,
मीराबाईला प्रेरणा झाली की भगवान मला उपदेश द्या. परमात्मा म्हणाले की बाळा, पहिले काम आहे या भक्ती मार्गातील, ते म्हणजे प्रथम पाऊल की गुरु असावा, सद्गुरू असावा, खरे ज्ञान असणारा असावा. तर मीराबाई म्हणाली की भगवान दीक्षा द्या. आता परमात्मा हे बघू इच्छित होते की ही आहे ठाकुरांची मुलगी, हिच्यात भगवानांची किती ओढ आहे. ही परमात्म्याला प्रमुख मानते की समाजाला, लोकलाजेला. तेव्हा मीरेला म्हणाले की मुली जा. तेव्हा परमात्म्याला माहीत होते की ती दीक्षाही मागेल. एवढे ज्ञान ऐकल्यावर पुण्यात्म्यांचे हृदय द्रवते. रविदासजींना सांगितले की तू मीराबाईला नाम दे, प्रथम मंत्र जो मी तुला सांगितलाय, केवळ हेच तिला दे, पुढे तुला आदेश नाहीये. आणि मी तुझ्याकडे पाठवेन जेव्हा ही दीक्षा घ्यायला येईल आणि तू हिची परीक्षा घे, तेव्हा दे तिला नाम. आता मुलीने प्रार्थना केली. परमात्मा म्हणाले, मुली जा, त्याच्याकडे तो बसलाय महात्मा, ते देतील तुला दीक्षा. तिथे गेली जिकडे त्यांनी संकेत केला होता. जाऊन बसली. म्हणाली, महाराजजी नाम द्या, दीक्षा द्या. रविदासजी म्हणू लागला, मुली भगिनी, मी आहे चांभार जातीचा आणि तू आहेस ठाकुरांची मुलगी. गुरूंकडून नाम घेतल्यानंतर जेव्हा लोक तुला असं विचारतील की तू कोणाकडून नाम घेतलेस, चांभाराकडून नाम घेतलेस, अब्रू घालवलीस, आणि जर तुझ्या मनात दोष आला, भक्ती संपून जाईल तुझी आणि लोक तुझी बेअब्रू करतील बाळा. तर कोणी इतर बघून घे तुझा गुरु. तर मीराबाई म्हणाली की महाराजजी, मी तुमची मुलगी आणि तुम्ही माझे पिता. खड्ड्यात गेला संसार, मला नाम द्या, मी पिच्छा सोडवू इच्छित आहे. तर रविदासजींनी दीक्षा दिली. आता पुण्यात्म्यांनो, भक्तांची लक्षणे ही असतात, ते लोकलज्जा नाही बाळगत. कबीर परमात्म्यांच्या वाणीतच गरीबदास सांगतात, लोक लाजना कीजिए निर्भय हो रहिए, और यो मन चावे राम को तो दासा तन करिए. म्हणतात, लोक लाजना कीजिए निर्भय हो रहिए, जय मन चावे राम को दासा तन करिए. स्वान स्वरूप संसार है कुछ करसी नाही, शीस महल को देख करिए भौंक भौंक मर जाही. सत्संगी तजना सत्संगी संगना तज चतराम बसाही. नेतानंदजी महाराज संत झाले आहेत, त्यांनी म्हटले आहे की लोक लाज मर्याद जगत की तड जो तोड बगावे. ही लोकलज्जा जगाची मर्यादा गवताप्रमाणे, असं म्हणतात की काडीप्रमाणे तोडून फेकून द्या, तेव्हा कुठे रामभक्त व्हाल. तर साधू संतांची पूर्वीची उदाहरणे बघा, त्यांनी लोकमर्यादा कधीही नाही पाळली. जसे आदरणीय नानक साहेबजी हिंदू धर्माचे होते आणि अरोडा खत्री यांच्या घरचा जन्म होता यांचा, आणि रामकृष्णाचे पुजारी होते. परमात्मा भेटले तर पूर्ण त्याच दिवशी त्यागले होते. परमात्म्याचे दर्शन घेऊन येता क्षणी सर्व सोडून दिले आणि खूप विरोध झाला होता त्यांना हिंदू समाजातून. होऊ दे, मुळीच पर्वा नाही केली. हे दृढ भक्त असतात ज्यांना भगवान येऊन भेटतात. तर मीराबाई म्हणाली की हे भगवान, मला नाम द्या, तुम्ही माझे पिता, मी तुमची मुलगी. काही हो संघर्ष, तुम्ही माझ्याबरोबर राहाल, मी झेलीन सर्व कष्ट, परंतु परमात्म्यासाठी मी काहीही करू शकते. आता प्रथम मंत्र दिला रविदासजीने आणि मग जसे महिन्याभरात 20 दिवसात परत येऊ लागली सत्संग करायला. तर सत्संग झाला त्या दिवशी, पण भक्त तर नक्कीच येतात. सत्संग विशेष करून परमात्मा रात्रीही आणि दिवसाही करायचे. दिवसा कमी, रात्री जास्त करू लागले, कारण की दिवसा काम असतं, वेळ कमी मिळायचा भक्तांना, लोकांना. रात्र तर आपलीच असते, आपलाच वेळ, झोपेतून वेळ काढतात. आता आधी तर ती दिवसा मंदिरात जायची, आता रात्री सत्संगाला जाऊ लागली, दोन्ही वेळेला, सकाळी दिवसाही आणि रात्रीही. आता आधी तर तिचा पती होता, तिला साथ देत होता, कोणी बोलणारे नव्हते. आता त्याच्या मृत्यूनंतर तिचा धीर झाला, तिथल्या नगराचा राजा. त्याने मीराबाईला खूप समजावले की आता तू नको जात जाऊस, आधी तर तुझा पती होता, आता लोक माहिती नाही काय काय बोलतील, आमच्या इज्जतीचा नाश करशील तू. तिने काही पर्वा नाही केली, मंदिरात जात राहिली. आणि मग लागली ती रात्री सत्संगाला जायला. ह्या गोष्टीचे
त्या धीराने खूप वाईट वाटून घेतले. खूप दुःख झाले त्याला की हिला तर मारले तरच बरे. आणि हिने तर अब्रूचा सर्वनाश केला. तर काय केले त्याने? काय केले की एक दिवस आपल्या मुलाचा जन्मदिवस ठेवला. नातेवाईक आले होते आणि एक कोण्या गारुड्याला सांगितले की असा विषारी सर्प आणून दे. असा विषारी आणून दे सर्प की एक दंश करताच माणूस मरेल. त्याने तसाच आणला. राजाचा आदेश होता. आणि एका डब्यात बंद करून वर लिहिलं 9 हार. राजाने एका दासीला सांगितलं, नौकराणीला, की जा मीराला नेऊन दे. हा हार गळ्यात घालेल, सुंदर कपडे घालेल, नातेवाईक येतील. आणि अशी, कारण की ती तर अशीच राहायची बिचारी. तिला नटण्या सवरण्याची विशेष पर्वा राहिली नव्हती. भगवानांची खूप ओढ लागली होती. तर त्याने सांगितले की चांगले कपडे घाल, माझी बेआबरू नको करूस. नातेवाईक म्हणतील की भाऊ राहिला नाही तर त्याच्या पत्नीला कसे ठेवतो आणि हा हार घालेल. त्याने असा विचार केला होता की साप चावून मरेल, साप करेल दंश. सर्व नातेवाईक असतील, ते साक्षीदार असतील की सर्पदंश झाला, आम्ही पण तिथेच होतो, यामुळे मृत्यू झाला तिचा. ह्याने चाल तर ही चालली होती. आता त्या दासीने तर जाऊन दिला की हे घे मीराबाई. राजाने सांगितले की यात एक हार आहे खूप मौल्यवान, तो घाल आणि चांगले कपडे घाल. आज त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे, लांब लांबचे नातेवाईक आलेले आहेत. मीराबाई म्हणाली ठेवून दे, मी घालेन. दासी म्हणाली की घाल. अगं मी घालेन, तू जा. ती निघून गेली. आता तिने उघडला, कारण नाही घातला तर हा दुःखी करेल. ह्या गोष्टींमध्ये तर खास कौतुकही नाही भक्तीमुळे. माझ्यासाठी तर माती आहे हा हार किंवा जे काय आहे ते, पण ही दुष्ट व्यक्ती दुःखी करेल. तर तिने आपले धुतलेले कपडे घालून तो हार गळ्यात घालून बसली की जेव्हा एकत्र येतील तेव्हा मी तिकडे जाईन जिथे जमायचं आहे एकत्र पार्टीमध्ये. आता 5-7 मिनिटांनंतर जेव्हा तो आला, तो तर बघत बघत तो तर हे बघायला आला होता की ही मेली असेल. मी जाऊन सांगेन की सर्पदंश झाला, सर्पदंश झाला, हे बघा, हे बघा, धावा पळा. आता त्याने जाऊन बघितले तर मीराबाई गळ्यात सुंदर हार घालून बसली होती. तर म्हणू लागला की हा हार कुठून आणलास तू, कुकर्मी? मला माहीत होते तू रात्री जातेस हीच कामे करायला. ती म्हणू लागली की तुम्ही मला ना जगू देता ना मरू देता. तुम्हीच तर आत्ता पाठवला होता आणि बघा मलाच कलंक लावत आहात. तर तो म्हणतो की मी कुठे कसा पाठवला होता, तर या डब्यात ती दासी नोकराने देऊन गेली होती. तो डबा पाहिला की यात काय होते, यात हा हार होता. आता त्याने विचार केला, दासीला बोलावले नोकराणीला की ती म्हणाली की मी देऊन बाहेरच बसले होते, शयनाच्या बाहेर. नोकराणी होती तर बाहेरच राहायची. आणि हाच डबा, आणि तिच्याकडे तर कोणते वस्त्र किंवा कपडेही नव्हते विशेष, आणि काही भांडेही असे नव्हते. आता त्याने विचार केला, बाबा हे काय. त्याने विचार केला की गारुड्याने जादू केली माझ्यावर. ते नाही रुचले त्याला, काही इतर जादूटोणा देऊन गेला असेल. तर तेव्हा तर ती वाचली. एक दिवस त्याने काय केले की एका सापाचे विष मागवले, एक विष मागवले. विष घालून एका पेल्यात त्याने विचार केला की ही मरत नाही, ऐकत नाही, हिने अब्रूचा नाश केला, हिलाच मारून विषानेच मारून टाकू. तिला म्हटलं विष. बरोबर तलवार घेऊन गेला की हे विष पी, हे विष आहे यामध्ये, एकतर हे विष पी नाहीतर तुझा गळा कापेन. तलवार घेऊन उभा राहिला. मीराबाईने विचार केला, मारणार तर हा आहेच मला, तलवारीने तर दुखेल, मी विष पिऊन घेते, आरामात मरून जाईल. मालकांना स्मरून सगळे विष पिऊन टाकले. आणि तो बघतोय उभ्या उभ्या, जसाच्या तसा चेहरा. अर्ध्या तासापर्यंत वाट पाहिली शत्रूने, ती मेली नाही. परत आला अवाक होऊन. तर परमात्मा म्हणतात, मीराबाई को मारन लागे जहर का प्याला प्यारे, पीवत ही अमृत हो लाग्या, हो गया सर्द ही यारे.
मन तू पावेगा अपना किया रे, भोगेगा अपना किया रे. भक्तीमध्ये अशी शक्ती आहे पुण्यात्म्यांनो, विश्वास ठेवा या मालकांवर. या कथा ऐकायचो आपण, कथा नव्हत्या, या खऱ्या घटना आहेत. खरं तर विषाने मारायचं होतं. म्हणतात पीवत ही अमृत हो गया और हो गया सर्द ही यारे. म्हटलं तर विषाने अस्वस्थता निर्माण करायला हवी होती, तर म्हणतात की थंडावा आला या मुलीच्या अंतःकरणात. आता त्याने विचार केला की बाबा नाही, मरून जात आहेत त्या धीराने. आता हिचा काय इलाज करू, हिने तर आमचा बट्ट्याबोळ केला अब्रूचा. त्याने तिच्या आईला बोलावले, मीराबाईच्या, आणि तिला म्हणाला की मावशी तुम्ही समजवा हिला. आणि आईने सांगितलेली मुलगी ऐकत असते. तर आईने खूप समजावले, मुली बघ इकडे तिकडे जातेस, आपली तक्रार होते, हां तू तुझी भक्ती कर इथे. आणि तिथे 100 प्रकारे कसे बसे आईने मुलीला समजावले, आपले सारे मंत्र तंत्र केले, पण तिने नाही ऐकले. आणि एवढेही सांगितले की बाळा आपण ठाकूर आणि तो चांभार ज्याच्याकडून तू नाम घेऊन आलीस, आता आपल्या बेअब्रूची गोष्ट आहे बाळा, तू नको जात जाऊस तिथे. तर आई आणि मुलीचा तर काय, एका कवीने केलेले शब्द ऐकवतो. सत्संग में जाना मीरा छोड़ दे, सत्संग में जाना मीरा, आए मारी लोग करे तकरार, सत्संग में जाना मीरा छोड़ दे, आए मारी लोग करे तकरार, सत्संग में जाना मीरा छोड़ दे, सत्संग में जाना मीरा छोड़ दे, आए मारी लोग करे तकरार, सत्संग में जाना मीरा छोड़ दे, सत्संग में जाना मेरा ना छूटेरी, सत्संग में जाना मेरा ना छूटेरी, हारी चाहे जड़ के मरो संसार, सत्संग में जाना मेरा, हारी चाहे जल के मरो संसार, सत्संग में जाना मेरा, थारे सत्संग के राह में है, थारे सत्संग के राह में है, आए वहाँ पर रहते हैं काले नाग, कोई कोई नाग तन डस लेवे, आए वहाँ पर रहते हैं काले नाग, कोई कोई नाग तन डस लेवे, जब गुरु जी की मेरे फेरी, जब गुरुओं की मेरे फेरी, हारी व तो सरप गंडे वे बने जाव, सत्संग में जाना मेरा ना छूटेरी, हारी व तो सरप गंडे वे बने जाव, सत्संग में जाना मेरा, सत्संग में जाना मीरा छोड़ दे, सत्संग में जाना मीरा छोड़ दे, आए मारी लोग करे तकरार, सत्संग में जाना मीरा छोड़ दे, सत्संग में जाना मेरा ना छूटेरी, सत्संग में जाना मेरा ना छूटेरी, हारी चाहे जड़ के मरो संसार, सत्संग में जाना मेरा, थारे सत्संग के राह में है.
त्या मातेला मुलीला घाबरवायचे आहे. तुम्हारे सत्संग के राह में आए वहाँ पर रहते हैं बब्बर शेर, कोई कोई शेर तन खा लवे, कोई कोई शेर तन खा लवे। जब गुरु जी की मेहर होवेरी, जब सतगुरु जी की मेरे होवेरी, आरी वो तो शेरों के गिदड़ बने जावे, सत्संग में जाना मेरा ना छुटेरी। हारी वो तो शेरों के गिदड़ बने जावे, सत्संग में जाना मेरा ना छुटेरी। तुम थारे सत्संग के बीच में है, थारे सत्संग के बीच में आए वहाँ पर रहते हैं साधु संत, कोई कोई संत तन ले रमे। आए वहाँ पर रहते हैं साधु संत, कोई कोई संत तन ले रमे। तेरे री मन में माता पाप है री, तेरे री मन में माता पाप है री, वो संत मेरे माँ बाप है री, वो संत मेरे माँ बाप है री। हारी वह तो कर देंगे बेड़ा पार, सत्संग में जाना मेरा ना छूटेरी। हारी वे तो कर देंगे बेड़ा पार, सत्संग में जाना मेरा ना छूटेरी। सत्संग में जाना मेरा छोड़ दे, सत्संग में जाना मेरा छोड़ दे। हाय मारी लोग करें तकरार, सत्संग में जाना मेरा छोड़ दे, सत्संग में जाना मेरा ना छोटेरी, सत्संग में जाना मेरा ना छोटेरी। हारी चाहे जड़ के मरो संसार, सत्संग में जाना मेरा ना छूटेरी। वो तो जाते चमार है, वो तो जाते चमार है, इसमें हमारी आर है, इसमें हमारी आर है। तेरे री लिख माता चमार है री, तेरे लिख माता चमार है री। मेरा सिरजन और हरी, मेरा सिरजन और हरी। हरि व तो मीरा के गुरु रविदास, सत्संग में जाना मेरा न छुटेरी। हरि व तो मीरा के गुरु रविदास, सत्संग में जाना मेरा न छुटेरी। आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी सर्वात मोठे बंधन काळाने, सगळ्यात मोठी रस्सी आपल्याला बांधून ठेवली आहे या लोकपरंपरांची. आणि परमात्मा कबीर साहेब म्हणतात, सोई जन उभरे जिन तोडी कुल की कान। परमात्मा म्हणतात, कुल करने के कारण यू अनसा गया बिगो, जब यू कुल के कर लेगा तो चार पाया का हो। आज तर लोक लज्जेसाठी, कुळाच्या मर्यादांसाठी त्यांना महत्त्व देऊन सत्संगाला आला नाहीत, सत्संग ऐकला नाहीत, ज्ञान मिळवले नाही, भक्ती केली नाही, मग गाढव होऊन फिरशील चार पायांचे होऊन, तेव्हा हे कुळ वाचवणार आहे का तुला? तर तेव्हा हे कुळ काय करणार जेव्हा तू चार पायांचा होशील? तर संतांच्या अशा हृदयात बसतात या गोष्टी. तर इथे परमात्मा म्हणतात कि तन छूटे जब कहां समावेगा, और आखिर तुझको कौन कहेगा
गुरु बिन आत्म ज्ञान मनने की कर ले, 2 दिन का मेहमान मनने की कर ले, 2 दिन का मेहमान. म्हणतात की शेवटी तुला गुरुशिवाय हे आत्मज्ञान सांगेल कोण. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व ज्ञान समजून घ्यायचे आहे. जसे नित्यानंदजी एका ब्राह्मण कुळात होते. तहसीलदाराची पोस्ट होती. 250 वर्षांपूर्वीची गोष्ट. यात नारनोलच्या नवाबांकडे तहसीलदाराची नोकरी करायचे. जेव्हा हे आत्मज्ञान मिळाले, मग परमात्मज्ञान मिळाले, नोकरी सोडली. पत्नी होती, ती विरोध खूप करायची परमात्म्याची. अशी कृपा झाली, तिचा मृत्यू झाला. अजून बैरागी झाला. जेव्हा हे ज्ञान समजले होते, म्हणाला होता ब्राह्मण कुळात जन्म झाला होता. आधी तर 250 वर्षांपूर्वी ब्राह्मण कुळात जन्म होणे ही खूप मोठी महान गोष्ट मानत असत. आणि त्या तहसीलदाराची पोस्ट, आज तर मंत्र्याला एवढा मान नाहीये जेवढा तेव्हा तहसीलदाराला असायचा. आणि दोन्हीही त्यागले, भगवानापासून दूर केले. म्हणतात कबीर साहेब म्हणतात, सुख के माथे पत्थर पड़ो जिसते नाम हर देते जा, और बलिहारी उस दुख के जो पल पल नाम लटावे. परमात्मा कबीरजी म्हणतात, आग लागो अशा सुखाला जे भगवानापासून दूर करते, हे परमात्मा असं दुःख सुद्धा दे, तुझी आठवण येत राहील. तर नित्यानंदाने सांगितले होते जेव्हा तो हे ज्ञान झाले तेव्हा म्हणतात, ब्राह्मण कुल में जन्म था मैं करता बहुत मरोड़, और गुरु गुमानी दास ने दिया कुबुद गढ़ तोड़े. संत भेटले त्यांना गुमानी दास नावाचे. म्हणतात कुबुद्धीचा गड तोडला, मान बढाई, उच्च नीच जातीचा अभिमान, भेदभाव. म्हणतात या कुबुद्धीचा गड संतांशिवाय तुटत नाही. तर परमात्म्याची लेकरी जी असतात त्यांनाच भेटतात जी दृढ असतात. मीराबाई दृढ भक्त होती. सगळा संसार एकीकडे. आता पुण्यात्म्यांनो, मीराबाईने बघितले की रोज बकवाद करतो हा, कधी मारायचा प्रयत्न करतो, घर सोडून निघून गेली, वृंदावनात राहू लागली. तर तिथे परमात्मा परत भेटले जाऊन तिला दुसरे रूप घेऊन. आणि ज्ञानाने तिला विचारले जसे धर्मदासजींना भेटले होते. तेव्हा त्या मुलीचे डोळे उघडले. बाळा, याच्या पुढे अजूनही नाम आहेत. हा तर प्रथम मंत्र दिलाय, याच्या पुढे सतनाम आहे. ते ग्रहण कर जे मी देऊ शकतो, अजून कोणाकडेच नाही. तेव्हा मीराबाईने परमात्मा कबीरजींकडून मग मंत्र घेतला. तेव्हा तिचे कल्याण झाले. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमात्मा पूर्णब्रह्म, सर्व ब्रह्मांडाचे शिल्पकार कबीर साहेब आहेत. कबीर देव आहेत. ते सर्व आपल्या आत्म्याचे निर्माता आहेत, आपले पिता आहेत. ह्या परमेश्वरातच ते सर्व गुण आहेत. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या च द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. हे सर्व देव देव हेच परमात्मा आहेत. तो सर्व देवांचा देव आहे. सर्वांचा एकच देव आहे. आता सर्वप्रथम कोणी भक्त हे वचन ऐकतो की कबीर देव, कबीर साहेब पूर्ण ब्रह्म आहेत. परमाक्षर ब्रह्म आहे. सगळ्या ब्रह्मांडाचे निर्माता आहेत. तर ही गोष्ट, हे वचन क्विनेल सारखं जिभेवर ठेवता येत नाही. कारण आपण जे ज्ञान ऐकलं आहे ते लोक वेद ऐकलेले आहेत, त्या दंतकथा ऐकलेल्या आहेत. आपल्याला आपल्या सद्ग्रंथांचं ज्ञान मिळालेलं नाही. कारण आपले जे गुरुदेव होते, हिंदू धर्माचे जे आचार्य होते, गुरु होते, मंडळेश्वर होते, ते तत्वज्ञानहीन होते. हे ऋषी महर्षी तत्वज्ञानहीन होते. यांना कोणतंही आध्यात्मिक ज्ञान नव्हतं. ह्या कारणांमुळे आपल्याला परमात्म्याची ओळख झाली नाही. आणि लोकवेदाच्या आधारावर ज्या देवाला पूर्ण परमात्मा
मानलं गेलं त्याला आपण सत समजलो. कारण जे आचार्य होते, जे हिंदू धर्माचे गुरु होते, ते संस्कृत भाषेचे ज्ञानी होते आणि आपले सगळे सद्ग्रंथ संस्कृत भाषेतच लिखित स्वरूपात आहेत आणि नंतर अनुवाद केला हिंदीमध्ये किंवा इतर भाषेमध्ये ही वेगळी गोष्ट आहे. प्रारंभी आत्तापर्यंत हे सुरुवातीपासून अगदी आत्तापर्यंत सर्व काही संस्कृत भाषेमध्ये होतं आणि अजूनही संस्कृत भाषेमध्येच आहे. अनुवादकारांनी त्याचं आपापल्या भाषेमध्ये भाषांतर केलं. आता ज्या कारणांनी जनतेतील जे श्रद्धाळू होते ते त्या गुरुजींवर, त्या पंडितांवर, त्या मंडलेश्वरांवर विश्वास ठेवत राहिले की हे संस्कृतचे ज्ञानी आहेत, ते संस्कृत भाषा चांगल्या प्रकारे बोलतात आणि सगळे सद्ग्रंथही आपल्या संस्कृत भाषेमध्ये लिहिले आहेत. हेच कारण होते की त्या गुरुजींविषयी कोणतीही आपल्या मनात शंका निर्माण झाली नाही, अविश्वास नाही वाटला की हे चुकीचं सांगत आहेत. कारण शिक्षक जो असतो तो विद्यार्थ्यांना जे ज्ञान देतो ते विद्यार्थ्यांनी स्वीकारलेलं असतं. शिक्षक जे काही बोलत असतो तर विद्यार्थी त्याला आक्षेप घेत नाहीत, शिरोधार्य मानतात. एका शिक्षकाने एक कुठल्या प्रश्नाचं उत्तर इतिहासाच्या मुलांना शिकवलं आणि त्या मुलाचे वडील देखील शिक्षित होते, परंतु ते नोकरी करत नव्हते, आपला अन्य व्यवसाय करत होते. तर त्या मुलाच्या वडिलांनी, फादरने पाहिलं की त्या मुलाने प्रश्नाचं जे उत्तर लिहिलं आहे ते चुकीचं आहे. ते आपल्या मुलाला म्हणाले की बेटा तू हे चुकीचं लिहिलं आहेस. तर मुलगा म्हणाला की नाही बाबा, हे आमच्या गुरुजींनी सांगितलं आहे, बरोबर आहे. पिताजी त्याला म्हणाले की बेटा हे सुधारून घे. तर मुलगा म्हणाला की नाही बाबा, मुळीच करणार नाही, हे आमच्या गुरुजींनी सांगितले, आमचे गुरुजी म्हणालेत, आमच्या शिक्षकांनी सांगितले. तर पुण्यात्म्यांनो, आज तीच स्थिती आली आहे. हे जेवढे आचार्य गुरु होते ते भाषा संस्कृत तर अवश्य जाणत होते, परंतु आध्यात्मिक ज्ञानापासून ते वंचित होते, ज्या कारणामुळे ते आजही आपल्याला ग्रंथांमधील गूढ रहस्य सांगू शकले नाहीत. आणि आज तेच सत्य जे आपल्या पवित्र सद्ग्रंथांमध्ये विद्यमान आहे, जनमानसाला समजेल असं सिद्ध करून दाखवले. त्याला सार्वजनिक केलं जाते ह्या सीडींच्या माध्यमातून, प्रोजेक्टरच्या माध्यमातून आणि पुस्तके बनवून. आता त्या गुरूंना, त्या आचार्यांना समस्या उत्पन्न होत आहे, जे आत्तापर्यंत लोकवेद ऐकवत होते, दंतकथा ऐकवत होते. ते काय म्हणत होते? काही म्हणत होते की श्री विष्णूजी पूर्ण ब्रह्म आहेत. हे विष्णूजी सर्व समर्थ भगवान आहेत आणि तेच 3 रूप धारण करतात. ब्रह्माजीच्या रूपात हे सृष्टी बनवतात, विष्णूजीच्या रूपात हे संरक्षण करतात आणि शिवजीच्या रूपात हे संहार करतात. काही जण म्हणतात की भगवान शिव महेश आहेत, महेश्वर आहेत, देवांचे पण देव आहेत, हेच सगळ्यांची उत्पत्ती करतात आणि हेच 3 रूप धारण करून ह्या ब्रह्मांडाचं संचालन करतात. हेच अखिल ब्रह्मांडाचे नायक आहेत, मालक आहेत.
ब्रह्माजीचं रूप धारण करून हे सृष्टी बनवतात, विष्णूचं रूप धारण करून हे स्थिती करतात आणि स्वतः शिवरूपामध्ये हे सगळ्यांचा संहार करतात. यांचे कोणी माता पिता नाही आहेत. तर हे लोकवेद होतं, ही दंतकथा होती. आपण यांना सर्वेश्वर महेश्वर म्हणायचो. पुण्यात्म्यांनो, ज्या मार्गावर आपण चालतो, आपण आपला प्रवास निश्चित करायला उत्सुक असतो, त्याची माहिती आपल्याला सखोल असली पाहिजे, पूर्ण असली पाहिजे. मग त्याच्यावर चालणं फायदेशीर आहे. आणि जर आपल्याला जायचं आहे हिसारहून दिल्लीला आणि आपण जायला निघालो हिसारहून सिरसाकडे, तर आपलं चालणं व्यर्थ आहे. आपण किती वेगात जात आहोत, किती जोरात गाडी पळवत आहोत, हे व्यर्थ आहे. आणि एखाद्या कारणासाठी आपण हिसारहून सिरसाकडे जात असतो. रस्त्यात कोणी योगायोगाने एखादे गृहस्थ भेटले आणि विचारतात की कुठे जात आहात गृहस्थांनो? तर तुम्ही म्हणाल की मी दिल्लीला चाललोय. ती व्यक्ती आपल्याला हे म्हणेल की हा दिल्लीचा मार्ग नाहीये, हा दिल्ली मार्ग नाहीये, हे तर आपण उलटे चालले आहात, सिरसाकडे पंजाबच्या दिशेने चालले आहात. तर त्या सद्गृहस्थांनी विचार करायला हवा की ही व्यक्ती असं का बोलत आहे, कारण तो तर त्याच्या मते दिल्लीला निघाला आहे. पण त्याचा स्वतःचा विचार आहे की तो दिल्लीला जात आहे, पण त्याचा रस्ता चुकलेला आहे, त्याची दिशा चुकली आहे. तर त्या सद्गृहस्थांनी, त्या भल्या माणसांनी तपासून घेतलं पाहिजे. आणि तपासून घ्यायचा सोपा मार्ग हा आहे की एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला विचारायचं, आणि तोही हेच म्हणत असेल आणि तुमचा विश्वास बसत नसेल तर नकाशा पहा, मानचिन्ह, आणि विचारा मी कुठं आहे. तर तुम्हाला दिसेल शहराचं नाव शिरसा. तुम्ही शिरसाला आला आहात. शिरसापासून 10 किलोमीटर दूर उभे आहात. तर नकाशा पण तेच सांगत आहे आणि समोरचे सद्गृहस्थ जे तुम्हाला सांगतायत की तुमची दिशा चुकली आहे. तर मग काय करायला पाहिजे? जर कोणी समजूतदार माणूस असेल तर लगेच मागं फिरेल. तो हे नाही बघणार की मी एवढा प्रवास केलाय, आता माझं काय होईल या सगळ्या प्रवासाचं. तो लगेच मागं फिरेल आणि आपली चूक सुधारेल. अगदी ह्याचप्रमाणे जो भक्तात्मा चुकीची साधना करतात ते कुमार्गाला जातात. ज्या पुण्यात्म्यांना हे चुकीचं ज्ञान प्राप्त आहे ते कुमार्गावर जातात. परमात्मा प्राप्त करायचा तो मार्ग नाहीये. आणि आपल्याला आता हा दास सांगत आहे की तुम्ही चुकीच्या मार्गावर जात आहात, इथून परत जा. आणि तुम्ही चालत गेलात 50-60 किलोमीटर दूर कुमार्गावर, आणि तुम्हाला तिथं कळलं की तुमचा मार्ग चुकला आहे. तर तुमचा शहाणपणा ह्यातच आहे की तुम्ही परत मागे फिरावं. आणि जर तुम्ही हा विचार केला की मी एवढा प्रवास केलाय तो व्यर्थ गेला, मी परत जाणार नाही, तर ह्याला शहाणपणा नाही, ह्याला तर मूर्खपणा म्हणावं लागेल. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही गुरु, इष्ट, संत यांच्याकडे कोणत्याही इष्टाची पूजा करत आहात. आपल्यापैकी कोणी 5 वर्ष, कोणी 10 वर्ष, कोणी 30 वर्ष साधना करत असेल तर ते चुकीचं ओझं वाहिल्यासारखं आहे. आज तुम्हाला हे कळतं की तुमचा मार्ग चुकला आहे. तर बुद्धिमान माणसाला पाहिजे काय पाहिजे? आता यात काही सांगायची गरज नाहीये. शहाण्या माणसाला इशारा काफी आहे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? पोपट ज्ञानू शिंदे. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे?
माजी मुख्याध्यापक रयत शिक्षण संस्था सातारा महाराष्ट्र. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 8 ऑगस्ट 2019 रोजी घेतली. संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सुरुवातीलाच वयाचे 8 वर्षापासून 20 वर्षापर्यंत दत्तभक्ती, नवनाथाची भक्ती, गाणगापूरला जाऊन पारायण करणे अशी भक्ती करत होतो सुरुवातीला. नंतर वयाच्या 21 वर्षापासून 30 वर्षापर्यंत साईबाबांच्या भक्तीमध्ये होतो. साईबाबांची भक्ती शिर्डीला जाणे, महिन्यातून एकदा तिथं देणगी देणे, अशा पद्धतीने साईबाबांची भक्ती करत होतो. साईबाबांची भक्ती करत असतानाच इतर देवी देवतांची देखील भक्ती करत होतो. गुरु गोंदवलेकर महाराजांना केले होते. श्रीराम जयराम जय जयराम हा जप घेतलेला होता. तो जप सकाळ संध्याकाळी करत होतो. आणि हे जप चालू असतानाच शंकराची पूजा चालू होती. वर्षातून गणपती बसवला जात असे 10 दिवस. देवीचे व्रत देखील केले जायचे. सर्व देवी देवतांची भक्ती करून देखील मनाला शांती नव्हती. शंकराची भक्ती केली जायची. दररोज सकाळी उठल्याबरोबर 7 वाजता जाऊन पिंडीला पाणी घालणे, बेलफुल वाहणे, दुधाचा अभिषेक करणे, ते झाले की लगेच मारुतीला 11 प्रदक्षिणा घालणे, महिन्यातून अमावस्याला 11 नारळ मारुतीला चढवणे, शनिदेवाची पूजा करणे, हे सतत देवतांची पूजा करीत असे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी काही पारंपरिक भक्तिविधी आहेत ती करतच होतात, तर मला प्रामुख्याने असं विचारायचं आहे की ह्या भक्तिविधी करत असताना आपण संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाकडे कसे वळालात? 2016 साली भगतजी आले असताना मी त्या ठिकाणी कार्यरत शिक्षक म्हणून कार्यरत होतो. त्यावेळी त्यांनी मला ज्ञानगंगा हे पुस्तक दिले. ते ज्ञानगंगा 2016 साली पुस्तक घेतल्यानंतर मी 3 वर्ष प्रत्येक पान ना पान ज्ञानगंगा पुस्तकाचे वाचत होतो. त्यामध्ये मला बरंचसं ज्ञान संत रामपालजी महाराजांनी लिखित मला मिळाले. त्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश कोण आहेत, त्यांचे आईवडील कोण आहेत, मीराबाईला दिलेली दीक्षा, हनुमान बोध, असं बरंच प्रसंग त्या ठिकाणी मला त्या पुस्तकात वाचायला मिळाले. श्रीरासना त्या ठिकाणी सांगितलेले होते. कबीरांचे काशीमध्ये अवतरण, त्या ठिकाणी 120 वर्ष कबीर त्या ठिकाणी राहिले, दास म्हणून राहिले. आणि आठवडाभर ते कपडे विणायचे आणि आठवड्यानं कपडे विणल्यानंतर येणाऱ्या पैशाचे दानधर्म करत असे आणि पोटापुरतेच ठेवत असे. हे सर्व त्या ज्ञानगंगा लिखित संत रामपालजी महाराज लिखित त्या पुस्तकात मला पाहायला मिळाले. आणि मला ओढ लागली मनाला की मला संत रामपालजी महाराजांना भेटायचं आहे, त्यांच्याकडून गुरु करून घ्यायचं आहे, अशी सतत ओढ लागली. आणि नंतर 8 ऑगस्ट 2019ला प्रथम मंत्र घेतला आणि या भक्तीमध्ये सतभक्तीमध्ये मी प्रवेश केला. सर, जसं तुम्ही आता उल्लेख केला की आपण एक निवृत्त मुख्याध्यापक आहात, तर मुख्याध्यापक म्हटला तर हा मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श असतो आणि तो आपल्या शिक्षणातून हेच सांगतो की माणसांनी कसं शिकायला पाहिजे, कसं जगायला पाहिजे. आणि शक्यतो आज म्हणजे जे काही शिक्षित लोक आहेत ते सद्भक्तीपासून लांब आहेत आणि त्यांची जी मानसिकता आहे त्यांना असं वाटतं की परमेश्वर कोणी नाही आणि आपण जे आहे शिक्षण हेच महत्त्वाचं आहे, सायन्स हेच महत्त्वाचं आहे, हे असं शिक्षण आपण देत असतो. परंतु आपण एक मुख्याध्यापक असतानासुद्धा संत रामपालजी महाराजांकडे कसे वळालात? संत रामपालजी महाराजांनी जे ज्ञानगंगा हे पुस्तक लिहिलेले आहे ते शास्त्रविधीनुसार लिहिलेलं आहे. आणि जगतमध्ये जे ज्ञान जे आहे किंवा ग्रंथ जे लिहिलेले आहेत ते शास्त्राला धरून लिहिलेले नाहीत. आणि संत रामपालजी महाराजांनी दिलेले ज्ञान आहे ते एकदम उचित आहे आणि मोक्ष मार्गावर नेणार आहे. तर जगत लोकांनी हे ज्ञान समजून घेतलं पाहिजे. आधी ज्ञानगंगा हे पुस्तक वाचलं पाहिजे. पुस्तक वाचल्यानंतर खरी भक्ती, सत्यभक्ती कोणती आहे हे आताच्या तरुण पिढीने किंवा आताच्या सज्ञान वर्गाने हे लक्षात घेतलं पाहिजे. सत्यज्ञान कोणतं आहे आणि चुकीचं ज्ञान कोणतं आहे हे लक्षात घेऊन त्यांनी हे ज्ञानगंगा पुस्तक वाचावं आणि सद्भक्ती निवडावी
आणि शास्त्रानुकूल जी संत रामपालजी महाराजांनी जी भक्ती सांगितलेली आहे ते समजून घेऊन ह्या भक्तीमध्ये यावे असे मला वाटतं. सर, जसं तुम्ही सांगितलं आहे की संत रामपालजी महाराज ते जे काही ज्ञान देत आहेत ते पूर्णपणे शास्त्रांच्या आधारावर आहेत आणि शास्त्रसुद्धा त्याला दुजोरा देत आहेत आणि हे तुम्हाला पटलं म्हणून आज आपण एक निवृत्त हेडमास्टर असूनसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण या सद्भक्तीमध्ये आलात त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळलेत? प्रथम मला फायदा झाला, बदल झाला ती मला मनशांती झाली. माझं मन जे इकडं तिकडं इथं सदा भटकत होतं, म्हणजे समजा प्रत्येक महिन्याला आठवड्याला मी सतत ह्या देवाला जा त्या देवाला जा, कुठंच मनशांती होत नव्हती. तर ती मनशांती एक माझी चांगल्या पद्धतीने झाली, मन स्थिर झालं, स्टेबल झालं. आणि दुसरा लाभ म्हणजे माझा उजवा गुडघा फारच दुखत होता आणि 3 वर्ष दुखत होता. मी हाडाचे दवाखाने बारामतीमधील सर्व दवाखाने केलेले होते, त्यांचा कुठलाच गुण येत नव्हता. नंतर फलटणला जोशी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी मी 50-60 हजार रुपये खर्च केले तरी गुडघा राहत नव्हता. तर जोशी डॉक्टरकडे असेच वर्षभर हेलपाटे केले, त्यांनी सांगितले 2.5 लाख रुपये खर्च येईल म्हणून. हे सद्भक्ती मिळाल्यानंतर म्हणजे गुडघा दुखायचा राहिला. ह्या सर्व संत रामपाल महाराजांची कृपा म्हणा, आशीर्वाद म्हणा, त्यांच्या आशीर्वादाने हे गुडघा दुखायचा पूर्ण बंद झालेला आहे. आता मी सक्षम आहे, चांगल्या पद्धतीने चालत असतो. हा दुसरा लाभ झाला. तिसरा लाभ म्हणजे माझा म्हणजे पैशाचा अपव्यय होत होता, म्हणजे प्रत्येक महिन्याला ह्या देवाला जा त्या देवाला जा सतत असं फिरणे वगैरे, त्यामुळे सरासरी एक 10,000 रुपये महिन्याला खर्च होत होता. ती पूर्णपणे 4 वर्ष आज ती माझ्या पैशाची बचत झालेली आहे आणि घरामध्ये शांतता वातावरण निर्माण झालेलं आहे. आरोग्यसंपन्न असं माझं कुटुंब आहे, कुणालाच औषध गोळ्या वगैरे चालू नाहीत. हा देखील मला चांगला लाभ झालेला आहे. हे सर्व संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वाद कृपेने हे सर्व मला घडत आहे. आणि महत्त्वाचा लाभ म्हणजे मला मोक्षाचा मार्ग मिळाला आहे. प्रथम मंत्र सतनाम हे मिळालेले, हे सर्व म्हणजे संत रामपालजी महाराजांचे चमत्कार आहे हे मी मानतो. सर, आज समाजामध्ये अशी धारणा झाली आहे आणि असा काही आरोप लागला जातो संत रामपालजी महाराजांवर की संत रामपालजी महाराज हे त्यांच्या अनुयायांना अशी शिकवण देतात की ब्रह्मा विष्णू महेश हे जे काही हिंदू धर्माचे देवी देवता आहे यांची भक्ती करायला नको आणि त्यांच्यापासून ते साधकाला लांब नेतात. हे कितपत खरं आहे? हे चुकीचं आहे. संत रामपालजी महाराज त्यांची भक्ती करू नका असं सांगत नाहीत, तर ब्रह्मा विष्णू महेश गणपती दुर्गा ह्यांची साधना करा म्हणतात. साधना केल्यानंतर, कारण प्रथम मंत्रातच त्यांची साधना आहे, कारण साधना ही फार महत्त्वाची आहे. ओममध्ये साधना आहे, प्रथम मंत्र साधनेवरती अवलंबून आहे. तर भक्ती सोडा म्हणत नाहीत, त्यांची साधना करत म्हणत असतात. तर हे जगतमध्ये जे बोललं जाते ते पूर्ण चुकीचं आहे. संत रामपालजी महाराज हे शास्त्रानुसार भक्तिमार्ग सांगतात आणि प्रथम मंत्रातच रामपालजी महाराजांनी सांगितलेलं आहे की ब्रह्मा विष्णू महेश दुर्गा ह्यांचं जे शरीरामध्ये प्रत्येक हे कमलामध्ये त्यांचं स्थान आहे हे जगाला पटवून देतात. परंतु जगातील लोकांचा जगत लोकांचा चुकीची धारणा होऊन बसलेली आहे. हे मी चुकीचं मानतो. प्रथम मंत्रामध्येच आपल्याला सर्व काही जे देवी देवता आहेत ब्रह्मा विष्णू महेश गणेशजी दुर्गा ह्यांची आपल्याला भक्ती मिळते. हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. संत रामपालजी महाराज हे श्रेष्ठ तत्त्वज्ञानी असे संत आहेत, कारण ते पूर्ण ब्रह्म कबीरांचे अवतार आहेत हे मी मानतो. जगातील लोकांनी देखील मानावं आणि त्यांना शरण जावं. सर्व भक्त त्यांना शरण गेले, जगातील लोकांनी देखील शरण जाऊन मोक्षाचा मार्ग पत्करावा असं मला वाटतं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज देवी देवतांची भक्ती सोडवत नाहीत, तर या उलट ते शास्त्रोक्त भक्ती सांगतात. प्रत्येक देवी देवतांचं आपल्या शरीरामध्ये कुठे स्थान आहे, त्याचा काय मंत्र आहे याचं ज्ञान आपल्याला देतात आणि या ज्ञानाचं या मंत्रांचा आपल्या अंतिम श्वासापर्यंत जप करावा असं सुद्धा आपल्या अनुयायांना ते सुचवतात. पण मला असं विचारायचं आहे की हे सर्व ज्ञान संत रामपालजी महाराज आज जगाला देत आहेत आणि या ज्ञानातनं आज आपल्यासारख्या असंख्य श्रद्धाळूंना लाभ होतो आहे.
त्यांना मोक्षाचा मार्ग मिळाला, त्यांचे जे काही दुःख आहे, कष्ट आहे ते सुद्धा दूर होत आहेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपले जे सहकारी आहेत, आपले जो मित्रपरिवार आहे, आप्तेष्ट आहे, नातेवाईक आहेत आणि जो साधक आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, यांना आपण काय संदेश द्याल? या सर्व महाराष्ट्र किंवा भारत देशवासियांना, तरुण मोठ्या सर्व युवा वर्गांना सर्वांना मी विनंती करतो की सर्व लोकांनी, देशवासियांनी, नागरिकांनी सद्भक्ती रामपालजी महाराज जी सांगतात, शास्त्रोक्त पद्धतीने जी भक्ती सांगतात ती त्यांनी स्वीकारावी. सर्वांनी ह्या भक्तीत यावं. खरी भक्ती कोणती आहे, सत्य भक्ती कोणती आहे, पाखंडवाद कोणता आहे, हे सर्व त्यांनी समजून खऱ्या भक्तीमध्ये त्यांनी पदार्पण करावं. आपला स्वच्छ भारत, भ्रष्टाचार मुक्त भारत, हुंडाबळी मुक्त भारत, व्यसनमुक्त भारत असं जे संत रामपाल महाराजांचे जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट सफल करण्यासाठी या सद्भक्तीचा आधार घेऊन त्यांनी आपलं जीवन सफल करावं असं मला वाटतं. सर, जसं आपण आज उल्लेख केला आहे की संत रामपालजी महाराज आज समाज सुधारण्याचं सुद्धा कार्य करत आहेत. जसं की दहेजमुक्त भारत बनवत आहेत, बेटी बचाव बेटी पढाव, त्याचप्रमाणे व्यसनमुक्त भारत आज घडवत आहेत. तर ह्या अनुषंगाने एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांचा हा मार्ग स्वीकारायला हवं आणि संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारायला हवी, त्या अनुषंगाने जर साधकाला वाटत असेल तर तो साधक संत रामपालजी महाराजांच्या मार्गात कसा येऊ शकेल? आता भारत देशामध्ये विविध चॅनल चालू आहेत. विविध चॅनलमार्फत संत रामपालजी महाराज सत्संग सांगत असतात, प्रवचन देत असतात आणि त्या प्रत्येक विविध चॅनलच्या खाली पट्टी येत असते. त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असतो. ते कॉन्टॅक्ट नंबर पाहून त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी आकर्षित होऊ शकतात आणि प्रथम मंत्र घेऊ शकतात. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नामदान केंद्र उघडलेलं आहे. त्या ठिकाणी जाऊन नामदीक्षा घेऊ शकतात आणि ह्या भक्तीमध्ये येऊ शकतात असं मला वाटतं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या कृपेने जगभरात प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची उभारणी केलेली आहे आणि आपल्या TV चॅनल्सवर जे काही नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर साधकाने संपर्क साधला तर त्याला आपल्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षेमध्ये येऊ शकतो. तर मला असं विचारायचं आहे की या गुरुदीक्षेसाठी, या प्रक्रियेसाठी, या प्रोसेससाठी त्या साधकाला किती चार्ज लागतो? सद्भक्ती मिळण्यासाठी, नाम घेण्यासाठी निःशुल्क असं पैसे वगैरे घेतले जात नाहीत आणि उलट भक्त लोकांना एक माळ, पुस्तक हे दिले जातं आणि अशा पद्धतीने कुठलीही रक्कम न स्वीकारता निस्वार्थीपणाने त्या ठिकाणी नामदान दिलं जातं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र आहेत. त्या ठिकाणी नामदान काम देण्याचं अविरात्रपणे काम चालू आहे. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून
7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.